नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट पोलीस भरती या आपल्या YouTube चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो. सर्व 12वी पास उमेदवार याच्यासाठी अर्ज करू शकतात. तर किती जागा असणार आहे, पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड पद्धती काय असणार आहे, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ज्याला काही मुंबई शहरामध्ये ड्युटी करायची असेल, मुंबई शहरामध्ये खाकी घालायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. तर बघा, महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात आलेली मित्रांनो. याच्यावर फॉर्म लवकरच आता काही क्षणातच जे आहेत तर ते फॉर्म भरणं सुरू होणार आहे. आणि याच्यासाठीच तुम्ही जर बघितलं असेल तर मुंबई पोलीस भरतीची जाहिरात जी आहे 2024-25 ची तर ती आलेली मित्रांनो. बघा 28/10/2025 रोजी ही आलेली आपल्याला जाहिरात मिळते. याच्यामध्ये वेगवेगळे पद आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं मित्रांनो, सगळ्यात आधी मी मुंबई पोलीस शिपाई या पदाचं पाहतो. पोलीस शिपाईचे जवळपास 2459 पद एवढी आपल्याला पाहायला मिळतात. 2459 पद ही कशाची? फक्त पोलीस शिपाई याची एवढी पद जी आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि तुम्ही देखील महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली रेकॉर्डेड बॅच मित्रांनो लेखी परीक्षेसाठीची आपण लॉन्च केलेले इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. टॉपिक आणि विषयानुसार टेस्ट असणार आहेत. सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण, टेस्ट, स्कोअर कार्ड, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये बघायला मिळणार आहेत. संपूर्ण लेखीची तयारी एक्सपर्ट फॅकल्टी कडून करून घेतली जाणार आहे. म्हणून तुम्ही या बॅचला आजच एनरोल करू शकता. बघा, या 2459 पदांचं जे वर्गीकरण आहे तर ते या पद्धतीने मित्रांनो. बघा, अनुसूचित जाती 320 जागा, अनुसूचित जमाती 172 जागा, विजे 74, एनटीबी 61, एनटीसी 86, एनटीडी 49, एसबीसी 49, ओबीसी 467, एससीबीसी 246, ईडब्ल्यूएस 246 आणि 689 एवढी पदं आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात मित्रांनो. बाकी पुढं हे अशा पद्धतीने समांतर आरक्षणाचे दिलेले आहेत. एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ज्या आरक्षणामध्ये असाल त्या आरक्षणाची बघू शकतात. पुढे बँड्समन साठी पण वॅकन्सी आलेली आहे. बँड्समन साठी जवळपास 8 पदांची वॅकन्सी जी आहे तर ती आलेली मित्रांनो. त्याच्यानंतर कारागृह शिपाई याची पण जे आहेत तर ते आलेले. याचे जवळपास 176 पदांसाठी जाहिरात जी आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. बघा, हे 176 पदे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ओपन कॅटेगरीला इथं 92 जागा इथं राखीव ठेवण्यात आलेल्या चांगल्या गोष्टी आहेत. बघा, अनुसूचित जाती 8 जागा, जमाती 4, विजे 4, एनटीबी 4, एनटीसी 6, एनटीडी 2, एसबीसी 3, ओबीसी 21, एससीबीसी 16, ईडब्ल्यूएस 16. तर अशा पद्धतीने या वॅकन्सी ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात. आता तुम्हाला कळालं की रिक्त जागा मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून तुम्ही अभ्यासाला लागून जा. जे तुम्हाला काही आमिष दाखवतात, मी मुंबई पोलीस मध्ये तुझं काम करून देईल, हे करून देईल, इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही पैशांची किंवा मागणी केल्यास त्याच्या संबंधीची माहिती तुम्ही इथं खालील जे आहेत तर ते देऊ शकतात मित्रांनो. आता याची फॉर्म जे आहेत तर ते 29/10/2025 पासून 6 वाजेपासून सुरू होणार आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज चालणार आहेत आणि या कालावधीत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवा. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क हे तुमचे 450 रुपये ओपन साठी आणि 350 हे मागास प्रवर्गासाठी. आता बघा, तुम्ही 3 ठिकाणी फॉर्म भरू शकतात मुंबईमध्ये. एक पोलीस शिपाई, एक बँड्समन आणि कारागृह शिपाई, हे 3 फॉर्म इथं तुम्ही भरू शकतात. बाकी पोलीस चालक आणि सशस्त्र पोलीस याचे देखील फॉर्म तुम्ही भरता येतात मित्रांनो. फक्त ते वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात. बघा, वयोमर्यादा आहे ओपन वाल्यांसाठी 18 ते 38 आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 18 ते 33. पण त्यासोबतच मित्रांनो हे समांतर आरक्षणाचे आहेत. परंतु 2022, 23, 24 आणि 25 या वर्षामध्ये वयोमर्यादा ज्यांनी ओलांडलेली आहे त्यांना एक वेळची संधी यावेळी मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे ही चांगली संधी तुमच्यासाठी आहे. पात्रता फक्त 12वी पास पाहिजे आहे. काय पाहिजे? 12वी पास उमेदवार पाहिजे, तो फॉर्म भरू शकतो. त्यासोबतच शारीरिक अर्हता पाहिजे. महिलांसाठी उंची 155 सेंटीमीटर पेक्षा जास्त असावी. हेच पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा उंची जास्त असावी. त्याच्यानंतर 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगून वाढली पाहिजे. आता यावेळी फायदा असा आहे एसटी उमेदवारांना 5 सेंटीमीटर उंचीची इथं सूट देण्यात आलेली. म्हणजेच काय की त्यांच्यासाठी हे जर उंचीची असेल ना मित्रांनो, म्हणजे पुरुषांसाठी 160 सेंटीमीटर एसटी प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतो आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची असलेली महिला देखील इथं जे आहेत तर ते अर्ज करू शकते. हे फक्त एसटी प्रवर्गासाठी आहे मित्रांनो. एससी, ओबीसी कोणत्याही बाकी प्रवर्गासाठी नाही. फक्त अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गांसाठी ही जी सूट आहे तर ती देण्यात आलेली आहे. पुढे आता याची शारीरिक चाचणी जी आहे ना मित्रांनो तर ते तुमचं ग्राउंड होणार आहे. सगळ्यात आधी तुमचं ग्राउंड होणार आहे, त्याच्यानंतर लेखी होणार आहे, त्याच्यानंतर मेडिकल तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. पुरुषांसाठी 1600 मीटरचं ग्राउंड आहे, 20 गुण आहेत. 100 मीटरचं ग्राउंड आहे, 15 गुण आहेत. गोळाफेक आहे, 15 मीटरचं ग्राउंड आहे आणि असे 50
पुरुषांसाठी. महिलांसाठी इथं 800 मीटरचं ग्राउंड आहे 20 मार्क, 100 मीटरचं ग्राउंड आहे 15 मार्क आणि गोळा फेकला 15 मार्क. तर असे 50 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे तुमचं इथं केलं जाणार आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं जे ग्राउंड आहे ते बघा, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे, जे कोणी शारीरिक चाचणीमध्ये येतील तर 1:10 या प्रमाणात तुम्हाला 100 गुणांच्या शारीरिक चाचणीसाठी इथं बोलवलं जाणार आहे. 4 विषय असतील, अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी. हे 4 विषयांचा संपूर्ण अभ्यास आपल्या ऑलरेडी बॅच मध्ये जे आहे तर तो आपण इन्क्लूड केलेला आहे. रेकॉर्डेड बॅच आहे, संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही आजच ही बॅच जॉईन करू शकता. सोबत याची महाराष्ट्रातील सर्वात मोठी 2000+ टेस्ट, ज्याच्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे, अशी टेस्ट तुम्हाला फक्त 199 रुपयात तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला कोर्स आणि पुस्तकही पाहिजे असतील तर सर्व पुस्तकं तुम्हाला आपली मिळणार आहेत. तर त्यासाठी 2499 रुपये प्राइस आहे. तर आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही जी बॅच प्लस बुक्स हे सर्व काही गोष्टी ऑर्डर करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.